हो. तर वर्षभर इथे मुलं येत आहेत क्रिएटिव्ह सायन्ससाठी. तर तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता जरा सांगा आम्हाला आणि नक्की. तिच्यात काय काय बदल दिसले तुम्हाला आद्यामध्ये तर जरा सांगा please. नक्कीच. आता हा मुक्तांगणच्या बेसिकली आम्हाला माहिती झाली शाळेतून या मुक्तांगण एक्सप्लोरेटरी लॅबबद्दल. त्यानंतर आम्ही पहिला डेमो सेशन केला. तेव्हा मुलं थोडी हेजिटंट होती, म्हणजे इनफॅक्ट अद्यासुद्धा मेंटली प्रिपेअर्ड नव्हती. मग तिला वाटलं की आपला हा अभ्यासच आहे, मग ती अभ्यास नको बाबा, असंच पहिली रिॲक्शन होती. पण आम्ही म्हटलं की एकदा डेमो तरी दे, डेमो बघून घे कसा आहे. आणि डेमो तिला खूप आवडला आणि सरप्राईझिंगली ती म्हणे मला जायचं आहे. म्हणजे तिनं एका शब्दाचाही एका क्षणाचा विलंब न होता आम्हाला सांगितलं की आम्हाला हा कोर्सला जायचं आहे. मग तेव्हापासून हा प्रवास थोडासा चालू झाला आणि मग त्यानंतर एक 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 वेगवेगळे पैलू विज्ञानाचे त्यांना बघायला मिळाले. आणि म्हणजे ह्या वयात आता ती तिसरीला आहे, तर एवढं सायन्स खूप डीप नसतं, एन्व्हायरमेंट सायन्स किंवा ह्याची तोंड ओळख असते. पण जेव्हा ते प्रॅक्टिकली त्यांना आपण एखादी गोष्ट समजावून सांगतो तेव्हा त्यांना खूप रिलेट होते आणि त्यामुळे ते प्रश्न पण विचारतात. आणि ती एक गोष्ट आम्हाला जाणवली की प्रश्न विचारणे आपणहून आणि त्याला सायन्स बेस काय एखाद्या गोष्टीला, म्हणजे हे असंच का, मग ह्याचं सायन्स काय याच्या पाठी, हे क्युरिओसिटीचे प्रश्न निर्माण व्हायला लागले. असं आता नवीन आणखी पालक येतात इन्क्वायरीला आमच्याकडे किंवा त्यांना ॲडमिशन घ्यायची असते, तुम्ही त्यांना काय सांगाल तुमच्या अनुभवातून? नक्कीच. जसं की मी एक साठी चौकशीसाठी आलो होतो, तेव्हा मला हाच प्रश्न पडला की तिसरी म्हणजे 8-9 वर्षाच्या मुलांना आपण विज्ञान काय शिकवणार, म्हणजे हे खूप लवकर नाही का, असं तेव्हा एक मनात प्रश्न होता. पण आता 6-8 आता गेले 8 महिने आम्ही कोर्स करतो, तेव्हा हे जाणवलं की छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यामध्ये विज्ञान कसं समजावून द्यायचं. म्हणजे ॲज सिम्पल ॲज एखादं कागदाचं विमान बनवलं तर त्याच्यामागं विज्ञान काय आहे हे सुद्धा खूप छान सोप्या शब्दामध्ये ह्या वेगवेगळ्या डेमोमधून डेमो किंवा आपल्या वेगवेगळ्या वर्कशॉपमधून ह्या मुलांना माहिती झाली. आणि हा एक नक्कीच मी नवीन पालकांना सांगेल की आपल्यालाही असं वाटतं की अरे ह्या मुलांना एवढ्या लहान वयात कशाला घालायचं, पण ह्याकडे अभ्यास असं न बघता एक वैज्ञानिक दृष्टी कशी निर्माण होईल लहान मुलांमध्ये, तर हा एक पैलू नक्कीच आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन आहे. तर हे एक झालं. आणि पहिल्यांदा आपल्याला असंही वाटतं की मुलांना यायचं नसतं, पण त्यांना डेमोला पाठवा तर ते स्वतःच तयार होतील, म्हणजे त्यांनाच त्याची आवड निर्माण होईल. आणि म्हणजे एक खूप वर्ष कसं गेलं कळालं नाही. म्हणजे सुरुवातीला आपल्याला वाटतं की आता मी सुद्धा जवळजवळ आम्ही रोज 9 ते 10 किलोमीटर येत होतो, पण सुरुवातीला थोडंसं अडचण होती, पण नंतर मार्ग निघतात. म्हणजे असं ते अंतर हे एक मुद्दा राहत नाही. मग त्यासाठी त्यातनं ते शिकायला मिळतं, ते मुलांना आवड निर्माण होणे लाँग टर्मच्या दृष्टीने खूप फायदा आहे. तर या दृष्टीने मी नक्कीच सगळ्या पालकांना सांगेन की अशा प्रकारचे कोर्स ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण होईल मुलांना, तर नक्की रेकमेंड करेन. स्पेशली क्रिएटिव्ह सायन्स यामध्ये बेस्ट फुटेड, म्हणजे त्यांनी जे सिलेक्शन केलं आहे वेगवेगळ्या छोटे छोटे काय शिकवायचं मुलांना हे विचारपूर्वक केलेलं होतं आणि त्यातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या मुलांना. तर मी नक्कीच सजेस्ट करेन नवीन पालकांनी नक्की विचार करावा, डेमो सेशन दाखवा, मग मुलांमध्ये आपोआपच निर्माण होईल. आणि नक्कीच 1 वर्षात तुम्हाला 6 महिन्यात थोडे छोटे छोटे फरक असतील, पण ते लॉंग टर्मच्या दृष्टीने खूप फायद्याचे आहेत असं मला वाटतं. नमस्कार. मी आद्या बर्वेचे बाबा. तर आद्या आपल्या सायन्स एक्सप्लोरेटरी लॅबमध्ये गेले 8 महिने कोर्स करत होती क्रिएटिव्ह सायन्सचा. तर हा कोर्स पुरतं मर्यादित न राहता शिक्षण हे आपल्या घरामध्ये सुद्धा मला दिसत होतं. म्हणजे तिच्यामध्ये छोटे छोटे फरक होत होते, अजूनही होत आहेत, की आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा ती ऑर्गनाइजरित्या करणं, इंडिपेंडेंटली करणं. प्रत्येक गोष्टीत पूर्वी कसं लहानपणी थोडंसं आईबाबांची प्रत्येक गोष्टीत मदत लागते. आता थोडं थोडं वयाप्रमाणे आणि इथंही जेव्हा आपण एखादं सायन्स एक्सपेरिमेंट करतो तेव्हा त्यातनं काय शिकायला मिळालं, थोडंसं ऑर्गनाईज होणं, ही मला फरक दिसला. की तिच्या रोजच्या लाईफमध्ये सुद्धा रोजचं रोज दप्तर भरणं या छोट्या गोष्टी आहेत, पण ऑर्गनाईज डेफिनेटली एक गुण तिच्यामध्ये निर्माण झाला. दुसरं म्हणजे प्रत्येक गोष्टीत रिलेट करणं, की ह्याच्यामागे सायन्स काय आहे किंवा ह्या गोष्टी क्युरिओसिटी निर्माण झाली. तर आणि हे प्रत्येक गोष्टी म्हणजे आपण एखादं फळ खातो तर हे बाबा या फळामध्ये काय आहे, यामध्ये फळामध्ये कोणती केमिकल आहे, जेव्हा केमिस्ट्री शिकवतात तेव्हा मग त्यामध्ये काहीतरी औषधी गुणधर्म आहेत, मग यातनं मला काय बेनिफिट होणार, असे छोटे छोटे प्रश्न तिच्याकडून यायला लागले. तर यातनंच आपल्याला मग जाणवतो फरक. म्हणजे हा असं शिकवून येणार नाही, म्हणजे शाळेत सांगून बाबा तुम्ही कोणतं फळ आहे, फळात काय, असं आपण नॉर्मली विचारत नाही, पण असे छोटे छोटे बदल आम्हाला रोजच्या जीवनात जाणवतात. थँक्यू.